वैशिष्ट्यपूर्ण अशा मूर्ती, भव्य असे शिवलिंग, रहस्यमयी असलेले छत आणि त्याच्यावर असलेली वैशिष्ट्यपूर्ण अशी पुरुषाची मूर्ती, शिर एका प्राण्याचे आणि शरीर दुसऱ्या प्राण्याचे, विविध रहस्यांनी भरलेले आणि अपूर्ण असलेले हे महादेवाचे मंदिर। नमस्कार मंडळी, वारसा टीव्ही मध्ये मी भैरव भुसारे। आता आपण आलो आहोत बार्शी तालुक्यातील पानगाव येथील महादेव मंदिरामध्ये। या मंदिराची रचना आपण पाहिली तर या ठिकाणी सध्या सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह एवढं दिसतंय। या ठिकाणी मुखमंडप देखील असावा, परंतु तो आता नाहीये। त्या ठिकाणी असलेला अतिशय भव्य नंदी या ठिकाणी उपलब्ध आहे। या मंदिराची जर आपण सभामंडप पाहिला तर या ठिकाणी आपल्याला खाली जी दिसते ती आहे रंगशिला। रंगशिला म्हणजे काय तर एखादा माणूस आपली कला शिकल्यानंतर तो ती कला पहिल्यांदा देवासमोर सादर करायचा आणि ती कला सादर करण्याचे ठिकाण म्हणजे असते ती रंगशिला। या मंदिराचे जर आपण सभामंडपातील जे स्तंभ पाहिले तर आपण या ठिकाणी स्तंभामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्तींचं आरेखन केलेलं या ठिकाणी आपल्याला दिसतंय। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अतिशय सुंदर असं कीर्तिमुख आपल्याला दिसतंय आणि त्याच्या दोन्ही बाजूला दोन मकर म्हणजे मगरीचं रेखाटन या ठिकाणी आपण केलेलं पाहू शकतो। या ठिकाणी आपण नृत्य करणाऱ्या एक स्त्री आणि बाजूला दोन पुरुष हे वादन करत असलेले या ठिकाणी आपल्याला दिसतंय। आपण सभामंडपात रंगशिलेवरचं जे वितान आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ते अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असलेले दिसतंय। या ठिकाणी ते दगडातून कोरून खाली सोडलेलं आहे आणि त्याच्यावर जर आपण नीट पाहिलं तर एखाद्या मनुष्याची प्रतिकृती किंवा मूर्ती आणि त्याच्या बाजूला एक हत्ती देखील असल्याचं आपल्याला दिसतंय। मूर्तीची तोडफोड झाल्यामुळे नक्की कशाची मूर्ती असावी हे समजत नाहीये। आपण जर अंतराळात पाहिलं तर अंतराळामध्ये साधा आहे आणि या ठिकाणी त्रिदल द्वारशाखा आहे, म्हणजे एक बेलबुट्टीची द्वारशाखा आहे, दुसरी आहे ही स्तंभ द्वारशाखा आहे आणि त्याचाही घट अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे। त्याच्या बाजूला आहे ती व्याल द्वारशाखा आहे। आपण या बाजूला जर मागे पाहिलं, अगदी जवळून पाहिलं तर या ठिकाणी एका प्राण्याचं धड आपल्याला दिसतंय आणि प्राण्याचं धड त्याच्याबरोबर त्याचा चेहरा जर पाहिला तर एका मूर्तीत पोपट आहे, दुसऱ्या मूर्तीत पाहिलं तर या ठिकाणी वर घोड्याचं शिर असलेलं आपल्याला दिसतंय। खाली पाहिलं तर सिंहाचे शिर असलेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी ही द्वारशाखा आहे। ललाटबिंब जर आपण पाहिलं तर ललाटबिंबावरती पुन्हा एकदा आपल्याला गणपती दिसतोय, म्हणजे हे शिवाचं मंदिर आहे। या मंदिराच्या द्वारशाखेवर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला शैव द्वारपाल दिसतोय। त्याच्या एका हातात सर्प आहे, दुसऱ्या हातात खडवंग आहे। खडवंग म्हणजे काय असतं तर काठीमध्ये मानवी कवटी असते आणि तोंडातून आणि डोळ्यातून एक सर्प फिरताना आपल्याला या ठिकाणी दिसत असतो। दोन्ही बाजूला दोन चामरधारी आहेत। या ठिकाणी निधी देखील आहे आणि आपण खाली जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला एकच त्रिदेवतेची प्रतिमा अगदी छोट्या स्वरूपात आपल्याला दिसते। त्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे जर आपण गर्भगृहात पाहिलं तर अत्यंत विशाल आतमध्ये अत्यंत विशाल असं शिवलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। मी जर या ठिकाणी बसलो तर आपल्याला अंदाज येईल हे किती मोठे शिवलिंग आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर उत्तर बाजूचं बाहेर आल्यानंतर एक देवकोष्ठ आहे। त्या देवकोष्ठामध्ये सध्या जे विरगळ असते त्या विरगळीचा अगदी वरचा भाग या ठिकाणी आपल्याला ठेवलेला दिसतो, परंतु या ठिकाणी दुसरी मूर्ती असावी। त्याच्या समोर एक शिवलिंग ठेवलेलं आहे आणि त्याच्या बाजूला अगदी तसंच दुसरं देखील देवकोष्ठ आहे आणि या बाजूला एक दोन बाजूला म्हणजे उत्तरेस आणि दक्षिणेस
त्याच्यापेक्षा थोडी मोठी अशी 2 देवकोष्ठ आहेत आणि या देवकोष्ठाच्या जे छोट्या छोट्या मूर्त्या आहेत खालच्या ज्या द्वारपाल आहेत आणि दोन्ही एका बाजूला एक घट आणि चामरधारी अशा घेतलेल्या या ठिकाणी मूर्ती दिसत आहेत. दक्षिण दिशेस देखील अगदी तसं छोटस देवकोष्ठ आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आपण या ठिकाणी जर पाहिलं तर याच्या हातात द्वारपालाच्या हातात असलेली शस्त्र या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीत आणि आपण ललाटबिंब जर पाहिलं तर या ठिकाणी डिझाईन केलेलं आहे परंतु ते अर्धवट असलेलं या ठिकाणी आपल्याला दिसतंय कारण याची डिझाईन पूर्ण होऊ शकलेली नाही. हे देखील 3 पद्धतीची द्वारशाखा करण्याचा प्रयत्न दिसतोय कारण या ठिकाणी गोल सर्कल आणि हे असल्यामुळे ही पत्र द्वारशाखा आहे हे 100% आहे आणि स्तंभ द्वारशाखा पूर्णपणे तयार झाली आहे. आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर आपल्याला छोटी वेलबुट्टी असलेली द्वारशाखा या ठिकाणी आपल्याला दिसते. या मंदिराच्या जर आपण स्तंभ त्याच्यावर असलेले उलटे सर्प आणि ह्या गोष्टी जर पाहिल्या तर हे मंदिर यादवकालीन मंदिर असावं हे आपल्याला लक्षात येतं. याच मंदिराच्या दक्षिण दिशेस जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला आणखीन एक मूर्ती दिसते. ती मूर्ती आहे महिषासूर मर्दिनीची. अत्यंत उत्कृष्ट अशी मूर्ती या ठिकाणी आपल्याला दिसते. तिच्या हातात जर आपण पाहिलं तर या ठिकाणी खड्ग म्हणजे तलवार आहे, ढाल दिसते, खाली महिष म्हणजे रेडा आहे आणि तिने मारलेला जो त्रिशूळ आहे तो तोडला गेलेला आहे किंवा तुटलेला आहे. चेहरा देखील भग्न आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी तिचा वाहन असलेला सिंह देखील या ठिकाणी महिषावरती हल्ला करताना आपल्याला दिसतोय. मूर्ती तुटलेली आहे परंतु अतिशय वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. आपण जर त्या बाजूला पाहिलं म्हणजे उत्तर दिशेला तर त्या दिशेला भैरव आहे आणि या दिशेला महिषासूर मर्दिनी आहे. अशा 2च मूर्ती या मंदिरावर आहेत की काय असं वाटतंय. परंतु आपण या बाजूला जर पाहिलं हे वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. या डिझाईन मध्ये अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला या ठिकाणी युद्धाचा प्रसंग कोरतानाचा या ठिकाणी दिसतोय कारण इथं हत्तीवरून 2 योद्धे या ठिकाणी लढतायत आणि एक योद्धा फक्त हातात तलवार घेऊन लढताना दिसतोय. दोन्ही अगदी वैशिष्ट्यपूर्ण अशी मूर्ती कोरण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु काम या ठिकाणी आपल्याला अर्धवट राहिलेलं दिसतं. आपण आहोत मंदिराच्या बाहेरील बाजूच्या उत्तर दिशेला आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला दिसते ती मूर्ती आहे भैरव मूर्ती. या ठिकाणी आपण जर जवळून पाहिलं भैरव मूर्ती का असावी तर इथं असलेलं श्वान आपल्याला दिसतंय, हाती या ठिकाणी डमरू दिसतोय आणि त्याचे वैशिष्ट्यपूर्ण असलेले केशरचना. आपण जर केशरचना पाहिली तर भैरवाची जशी असते तशी केशरचना आहे आणि सगळ्यात महत्वाचा पुरावा म्हणजे तो नग्न स्वरूपात आहे आणि खाली असलेलं श्वान. या 2 गोष्टी म्हणून आपल्याला लक्षात येतं की ही भैरव मूर्ती आहे. या मंदिरावर बाहेरील बाजूस फक्त 2च मूर्ती आहेत. त्या 2च मूर्ती का आहेत हा संशोधनाचा विषय आहे आणि अगदी या बाजूला ज्या ठिकाणी भैरव मूर्ती आहे त्याच्या विरुद्ध बाजूला दुसऱ्या दिशेस महिषासूर मर्दिनीची मूर्ती आहे. या 2 मूर्ती फक्त 2च मूर्ती आणि त्या अशा ठिकाणी प्लेस आहेत त्याच्यावरून नक्की कशासाठी असाव्या आणि या 2च का असाव्या हा नक्की संशोधनाचा विषय आहे. हे होतं पानगाव येथील महादेव मंदिर. आपल्याला हे मंदिर आणि या मंदिरातील स्तंभ त्यावरच्या मूर्ती कशा वाटल्या हे आम्हाला सांगायला विसरू नका आणि आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला यानंतर देखील कोणत्या प्रकारचे व्हिडिओ किंवा कुठली ठिकाणं पाहायला आवडतील हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.